नमस्कार मित्रांनो, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही देवशयनी आषाढी एकादशी म्हणून साजरी केली जाते. धार्मिक दृष्ट्या या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे, कारण याच दिवसापासून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. आज आपण या पवित्र एकादशीची अत्यंत महिमा सांगणारी पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. 1. श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर संवाद. कथेची सुरुवात द्वापार युगात होते. एकदा धर्मराज युधिष्ठिर अत्यंत उत्सुकतेने भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे केशवा, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे आणि या व्रताचं महत्त्व काय आहे? कृपया मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसून म्हणतात, हे युधिष्ठिरा, या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा पद्मा एकादशी असे म्हणतात. या तिथीचे मुख्य देव स्वतः भगवान ऋषिकेश विष्णू आहेत. या व्रताची कथा एवढी पावन आहे की केवळ या कथेच्या श्रवणाने माणसाचे मोठे मोठे पाप नष्ट होतात. तुला मी सूर्यवंशातील एका महान राजाची कथा सांगतो, ऐक. 2. प्रजाहित दक्ष राजा मानधाता. प्राचीन काळात सूर्यवंशात मानधाता नावाचे एक अत्यंत प्रतापी, न्यायप्रिय आणि धार्मिक राजा होऊन गेले. ते आपल्या प्रजेची काळजी अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे घेत असत. राजाच्या पुण्यकर्मांमुळे त्यांच्या राज्यात सर्व लोक सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवन जगत होते. तिथे कुठेही दुःख किंवा दारिद्र्य नव्हते. 3. राज्यावरील मोठे संकट. भयंकर दुष्काळ पण म्हणतात ना, वेळ नेहमी सारखी राहत नाही. एकदा राजा मानधाता यांच्या राज्यावर एक मोठे संकट आले. राज्यात सलग 3 वर्षे अजिबात पाऊस पडला नाही. पाऊस न पडल्यामुळे नद्या, विहिरी कोरड्या पडल्या, शेती उद्ध्वस्त झाली आणि संपूर्ण राज्यात भयंकर दुष्काळ पडला. अन्नपाण्या वाचून प्रजा आणि पशुपक्षी व्याकुळ झाले. राज्यातील सर्व प्रमुख नागरिक आणि प्रजा राजाकडे आली आणि म्हणाली, हे राजा, तुम्ही तर आमचे रक्षण करते आहात. पाऊस नसल्यामुळे आमची मुले भुकेने व्याकुळ होत आहेत. कृपया या संकटातून आम्हाला वाचवा. प्रजेचे हे दुःख पाहून राजाचे हृदय हेलावले. त्यांनी प्रजेला आश्वासन दिले की मी या समस्येचे निवारण करण्यासाठी नक्कीच मार्ग शोधेन. 4. महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात भेट. दुष्काळाचे कारण आणि उपाय शोधण्यासाठी राजा मानधाता आपल्या काही सैनिकांसह जंगलाकडे निघाले. अनेक दिवस जंगलात भटकंती केल्यानंतर ते महर्षी अंगिरा यांच्या पवित्र आश्रमात पोहोचले. महर्षी अंगिरा हे अत्यंत तपस्वी ऋषी होते. राजा मानधाता यांनी ऋषींच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाला येण्याचे कारण विचारले. तेव्हा अत्यंत भावुक होऊन राजा म्हणाले, ऋषीवर, मी नेहमी धर्माने राज्य केले, तरीही माझ्या राज्यात गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ आहे. माझ्या प्रजेचे हाल मला पाहत नाहीत. कृपया मला यातून बाहेर पडण्याचा काहीतरी उपाय सांगा. 5. देवशयनी एकादशी व्रताचा उपाय. राजाची व्याकुळता पाहून महर्षी अंगिरा क्षणभर ध्यानस्थ झाले आणि म्हणाले, हे राजा, काळजी करू नकोस. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी देवशयनी एकादशी अत्यंत फलदायी आहे. तू तुझ्या राजवाड्यात परत जा आणि संपूर्ण प्रजेसह पूर्ण नियम आणि निष्ठेने या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुझ्या राज्यात नक्कीच वर्षा होईल. 6. व्रताचा प्रभाव आणि आनंदोत्सव. ऋषींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून राजा मानधाता आपल्या राज्यात परतले. आषाढ एकादशीच्या दिवशी राजा, त्यांचे कुटुंबीय आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाने मिळून अत्यंत श्रद्धेने उपवास केला आणि भगवान विष्णूंची पूजा अर्चा केली. या सामूहिक व्रताचा प्रभाव इतका अद्भुत होता की व्रत पूर्ण होताच आकाशात काळे ढग दाटून आले आणि संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडला. कोरड्या पडलेल्या नद्या पुन्हा वाहू लागल्या, शेती बहरली आणि दुष्काळाचे संकट कायमचे दूर झाले. संपूर्ण प्रजा पुन्हा एकदा आनंदाने जगू लागली. मित्रांनो, ब्रह्मांड पुराणात सांगितलेली ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या काळात जेव्हा आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून नतमस्तक होतो, तेव्हा मार्ग नक्कीच सापडतो. जो कोणी माणूस आषाढी एकादशीचे हे व्रत करतो, त्याच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी नांदते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.